हाय मैत्रिणींनो, कशा आहात? स्वागत आहे सर्व 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 ताईंचं माझ्या या वर्षाज वर्ल्ड या चॅनलमध्ये. तर आज आपण सांडग्याची रेसिपी बघणार आहोत आणि तीही फक्त 2 डाळींपासून, की मी प्रत्येक वर्षी 2 डाळींपासूनच बनवत असते. मागच्या वर्षी पण मी अशीच बनवलेली, पण तेव्हा माझा चॅनल नव्हता. आणि ही स्वच्छ नीट करून घेतलेत, पण मी ह्या वेगळ्या वेगळ्या का घेतलेत तर मटकीच्या डाळीत बऱ्यापैकी गारगोटीचे खडे असतात, ते रुळून घ्यायचे. त्यामुळे मी ही वेगळीच भिजवली. आधी रुळून घेतली आणि नंतर भिजायला घातली. आणि हरभऱ्याची डाळ पण नीट करून ती पण धुवून घेतली आहे. आता हे मी झाकून ठेवलं 2 ते 3 तासांसाठी, पण हरभऱ्याची डाळ बऱ्यापैकी भिजलेली आहे. हरभऱ्याची डाळ भिजली म्हणजे मटकीची पण भिजलीच. ही मी स्वयंपाकाला लागण्याच्या आधी भिजायला घातलेली, स्वयंपाक होईपर्यंत भिजलेली. आता त्यासाठी लागणारं साहित्य मी अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे. ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने जिरं घ्यायचं आहे आणि ते थोडंसं गरम करायचं आहे, ड्राय रोस्ट करायचं आहे. त्याचा जो एकदम उग्र वास येतो ना, तो कमी होतो. आता जिरं थंड होतंय तोपर्यंत ह्या डाळी आपण बारीक करून घ्यायच्यात. त्या बारीक ह्या अशा पद्धतीने करायच्या की हरभरा डाळ आहे ती थोडीशी जाडसर राहिली पाहिजे. बघू शकताय तुम्ही, मटकी डाळ होती बारीक, पण हरभरा डाळ मोठी असल्यामुळे ती लवकर बारीक होत नाही, तर ती जाडसर अशी ठेवायची आहे. मी मागच्या वर्षी पण म्हणजे मी प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने करते. मागच्या वर्षी पण असेच केलेले. आणि सुरुवात तर सांडग्यापासून उन्हाळ कामाची करतोच आपण, कारण घरात ते आधी आवडीने खायला लागतात, तळून भाजी. आणि मी ह्याच्यात उडदाची डाळ वापरलेली नाही आहे, कारण ती आपण भाजी केल्यानंतर सांडगे फुलून येत नाहीत. ते पीठ पण चिवट होतं आणि सांडगे फुलत नाहीत, ते उडदाची डाळ चिवट असल्यामुळं. त्यामुळे मी उडदाची डाळ घालत नाही. आता ही सर्व वाटून घ्यायचंय. हे वाटून घ्यायचंय. आता पहिलं मी काय करायचे की मिक्सरला दोन्ही डाळी बारीक करून घ्यायचे, पण त्याने कधी कधी मिक्सरचा पण घोटाळा व्हायचा. पण हे मागच्या वर्षीपासून मी डाळी भिजवूनच घेत असते. अगदी सोप्या पद्धतीने सांडगे होतात आणि छान होतात एकदम. फक्त काय सांडगे तोडायचे, ते बच्चा पार्टी घेऊन बसलं, छोटी मुली छोट्या घेऊन बसलं मागटच्या, तरी त्या पण करू लागतात मला. आणि हो, ह्या वर्षी पण सांडग्याची ऑर्डर स्वीकारली जाईल. इथे मी रेसिपीत दाखवण्यासाठी थोड्या प्रमाणात दाखवले आहेत, पण मला जास्त प्रमाणात करावे लागतात, कारण ह्याच्यासुद्धा ऑर्डर घेणार आहे. त्यात हे सांडगे तुम्हाला सहजासहजी आणि एकदम खमंग पद्धतीने केलेले, स्वच्छ पद्धतीने केलेले तुम्हाला मिळून जातील. त्यासाठी मसाल्याच्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. खूप छान असे सांडगे एकदम चवदार तुम्हाला मिळून जातील. त्याच नंबरवरती सांडग्यासाठी, कुरडयांसाठी कॉन्टॅक्ट करायचा आहे, मसाल्याच्या नंबरवरती. तर आता ही डाळ आपली सर्व वाटून होतच आलेली आहे. शेवट भांडं राहिलेलं आहे. खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे, पण खायला तितकीच खमंग. माझ्यातले सांडगे खूप खमंग असतात. तर तुम्ही सुद्धा हे ऑर्डर करू शकताय, तुम्हाला ते मिळून जातील. मी नंतर नंबर अजून ह्याच्यात पण देणारच आहे, व्हॉट्सअप नंबर. ही पण भांडं बारीक झालेलंच आहे. कुरडया असो, पापड्या असो, सांडगे असो, मसाला असो, तुम्ही एकाच नंबरवरती हे सर्व ऑर्डर करू शकताय. आणि हो, लाल तिखट लसणाचं किंवा बिना लसणाचं हे सुद्धा मिळून जाईल तुम्हाला. तर आता हे पीठ आपण चांगल्यापैकी म्हणजे मळून घ्यायचंय, मळायला घ्यायचंय. त्याआधी मी जिरी, लसूण आणि मीठ घालून ते बारीक करून घेणार आहे.
जिरी जास्त जरी बारीक नाही झाली तरी चालतंय, कारण तिचा वास कमी केलेला आहे आपण. आणि ती अख्खी जरी टाकली तरी छान लागती. तळून खावा, भाजी करा तरी पण छान लागते. पण लसणाबरोबर मी थोडी बारीक करून घेणारच आहे तिला. चला तर जिरं लसूण पण बारीक झालेलंच आहे. आता ह्याच्यात लाल तिखट, हळद, अजून चवीपुरतं मीठ, खूप सारी कोथिंबीर, हे सर्व घेणार आहे. कोथिंबीर बघू शकताय तुम्ही, कारण माझ्याकडे कायमच अशी हिरवीगार कोथिंबीर असते. तर आता ह्याच्यात टाकूयात कोथिंबीर, लाल तिखट चवीपुरतं 1 चमचा टाकलेला आहे मी, कारण हे तिखट खूप तिखट आहे. लाल तिखट ते दिसायला जेवढं लाल आहे तेवढंच तिखट पण आहे. 1 चमचा मोठा चांगला हळद घेणार आहे. आणि मी वाटताना लसूण आणि जिरी वाटताना टाकलं होतं, पण अजून चवीसाठी मीठ थोडं टाकलंय. ही एकदम प्रमाणबद्ध रेसिपी आहे. आणि सांडगे ह्या अशा पद्धतीने सर्व टाकल्यामुळे प्रमाणबद्ध सांडगे आपले एकदम चवदार होतात, एकदम चवदार खायला होतात. आता पीठ बऱ्यापैकी मळून झालेलं आहे, पण आता ह्याला मी मागे घेऊन जाणार आहे. सर्व ताट पुसून घेऊन ताटातच घालणार आहे मी, पण मागं थोडंसं शेजारी ऊन येतं तिथं जाणार आहे घालायला. कारण ह्याला जेव्हा कडकडीत आपण ऊन देतो ना, तेव्हाच सांडगे खमंग एकदम होतात. आता मी एका वाटीत पाणी घेणार आहे, तिकडे पाणी नाही त्यांच्यात, कारण पाण्याचा हात घेऊनच सांडगे तोडायचे असते. त्याला तेल लावायचं नाही अजिबात, कारण तेलकट वास येतो. पाण्याचा हात घेऊनच सर्व सांडगे तोडायचे. खूप छान अशा पद्धतीने तुम्ही सांडगे तोडले ना, तर काटेरी सांडगे एवढे छान होतात, छोटे 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 छोटे. आणि ते तोडायला पण तेवढंच भारी वाटतं. आणि छोट्या मुली आहेत त्या पण मी घेतलेलेच आहेत, मोमेडियनच्या इथं आहेत, त्या करू लागायला येतात मला कधी कधी. त्या पण आलेल्या करू लागायला. खूप छान पद्धतीने सांडगे तुटतायत, चिवट नसल्यामुळे, उडदाची डाळ घातलेली नसल्यामुळे. आणि मी इथे एक पायपिंग बॅग घेतलेली आणि त्याच्यात केकचं ते मोल्ड घेतलेला एक, आणि त्याच्यात पण मी स्टँडिंग लाईन करणार आहे. त्यांनी एकदम काटेरी लाईन येते त्यांनी. आणि नंतर त्याचे वाळल्यानंतर तुकडे करून घ्यायचे. ते सुद्धा सांडगे खूप छान. जर का तुम्हाला सांडगे तोडायचे नसतील, तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल, तर तुम्ही अशा लाईन ओढून त्या वाळल्यानंतर त्याचे तुकडे करू शकताय. ते पण एकदम छान होतात. तर आता आपले सर्व सांडगे तोडून झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. मी असे उन्हात ठेवलेत आणि आता मी मागे बसलेले आहे तिथेच, म्हणजे ठेवलेत तिथे. आणि हे बघू शकता, मी दुसऱ्या दिवशी अजून उन्हात ठेवली निघून ताटं, तर एकदम कडक असे वाळून झालेत. खूप छान लाल पिवळे कलर पण त्याला एकदम वाळल्यानंतर छान आलेला आहे. आणि हे अशा पद्धतीने ह्याचे तुकडे करून घ्यायचे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सांडगे करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कुणाला सांडगे पाहिजे असतील तर मी नंबर देणार आहे खाली, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. तुम्हाला सांडगे मिळून जातील. कुरडयासुद्धा मिळतील, तांदळाच्या पापड्यासुद्धा मिळतील. तर बघू शकताय आपले सांडगे खूप छान, आणि ते चवीला सुद्धा तेवढे छान झालेले आहेत. तर उन्हाळा कामासाठी अजून अशाच नवीन रेसिपीत भेटूया लवकरच, साध्या सोप्या आणि खमंग अशा रेसिपीत, जी की घरात सर्व आवडीने उन्हाळा काम खातेत. तोपर्यंत धन्यवाद.